राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या कार्यकाळाची 4 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त आज राष्ट्रपती भवनात अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ झाला. राष्ट्रपतींनी ई-उपहारच्या 3ऱ्या आवृत्तीचं अनावरण केलं. यात सार्वजनिक लिलावासाठी राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 निवडक भेटवस्तूंचा समावेश आहे. हा लिलाव 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर खुला असेल. यातून मिळणारे सर्व उत्पन्न सामाजिक कार्यासाठी वापरलं जाईल. मुर्मू यांनी ई-ऑडिओ गाईडचं उद्घाटन केलं. राष्ट्रपती भवनाला भेट देणाऱ्या पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी विकसित करण्यात आलेलं हे ॲप आधारित बहुभाषिक गाईड हिंदी, इंग्रजी आणि 14 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सांकेतिक भाषेची सुविधाही समाविष्ट आहे. हरित आणि सर्वसमावेशक वाहतुकीला प्रोत्साहन देत राष्ट्रपती मुर्मू यांनी राही या विनामूल्य इलेक्ट्रिक बस सेवेचाही शुभारंभ केला. राष्ट्रपती भवनातील कर्मचारी आणि रहिवाशांसाठी सुरू करण्यात आलेली ही 27 आसनी बस व्हीलचेअरच्या सुविधेनं सुसज्ज आहे. किलकारी किड्स प्ले झोन आणि बचपन बाल परिसर याचं उद्घाटनही राष्ट्रपतींनी केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज भारतीय तटरक्षक दलाच्या